नमस्कार मित्रांनो, आपल्या ऑल इन्फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की रेशन कार्डची ई-के-वाय-सी घर बसल्या कसं करायचं. तर त्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर यायचं आहे, सर्चमध्ये जायचं आहे आणि या इथं आपल्याला सर्च करायचं आहे मेरा के-वाय-सी असं सर्च करायचं आहे. मेरा के-वाय-सी ई-के-वाय-सी असं सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तिथं तुम्हाला फर्स्टलाच दिसेल मेरा ई-के-वाय-सी, त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर यांचं सरकारी हे ॲप आहे आणि अबाउट दिस ॲपमध्ये गेल्यानंतर आपण बघू शकतो. तर हे ॲप कधी रिलीज झालेलं आहे तर 27 ऑक्टोबर 2024 रोजी आणि लास्ट अपडेट झाले 20 नोव्हेंबर 2024 रोजी. तर नवीनच ॲप्लिकेशन हे त्यांनी लॉन्च केलेलं आहे. तर हे ॲप्लिकेशन अशा प्रकारे दिसतं, मेरा ई-के-वाय-सी. ते आपण आता इन्स्टॉल करून घेऊया. आता आपलं ॲप हे इन्स्टॉल झालेलं आहे. हे ॲप आपण ओपन करूया. अशा प्रकारे तुम्हाला मेरा ई-के-वाय-सी हे इंटरफेस दिसेल, जे मेरा राशन 2.0 सारखंच आहे. तर अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथं 2 ऑप्शन दिसतील, सिलेक्ट स्टेट आणि आधार नंबर टाकायचा बॉक्स. तर या इथं सिलेक्ट स्टेटमध्ये आत्ता 2च राज्यांची नावं आहेत, केरळ आणि लक्षद्वीप. तर या इथं महाराष्ट्र स्टेट नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही इथं ई-के-वाय-सी करू शकता. यासाठी तुम्हाला केरळ हे स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि ज्याची ई-के-वाय-सी करायची आहे त्या व्यक्तीचा आपल्याला इथं आधार नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर जनरेट ओ-टी-पीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जनरेट ओ-टी-पीवर क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येईल, जो आधार नंबरला लिंक आहे. ज्या व्यक्तीचा आपल्याला ई-के-वाय-सी करायचा आहे त्याच व्यक्तीचा आपल्याला इथं आधार नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. ओ-टी-पी आल्यानंतर आपल्याला या इथं ओ-टी-पी टाकून घ्यायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा कोड जो आहे तो कॅप्चा कोड टाकून आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या इथं मी ओ-टी-पी आणि कॅप्चा कोड टाकलेला आहे. आता आपण सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. लोड होईल अशा प्रकारे. लोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो आधार नंबर व नाव लिंक आहे ते नाव इथे दिसेल, ज्याची ई-के-वाय-सी करायचं आहे. त्या बेनिफिशरीचं डिटेल्स दिसतील, जे रेशन कार्डला नाव आहे. म्हणजे तुमचं रेशन कार्ड नंबर दिसेल, नाव दिसेल, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात जिल्हा दिसेल आणि आधार नंबरचे शेवटचे 4 अक्षर दिसतील. जर ई-के-वाय-सी झाली नसेल तर ई-के-वाय-सी स्टेटसमध्ये तुम्हाला ब्लँक दिसेल, कोणताही ऑप्शन म्हणजे तुमचं ई-के-वाय-सी नसल्यामुळे दिसणार नाही. तर आपल्याला फेस ई-के-वाय-सी खाली ऑप्शन दिसते, तिथं आपल्याला जे आहे ते क्लिक करायचं आहे. ई-के-वाय-सी अप्रूव्हल नाही आहे म्हणजे ब्लँक आहे आणि ई-के-वाय-सी स्टेटससुद्धा ब्लँक आहे. तर आपल्याला फेस ई-के-वाय-सीवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे त्यांचे जे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत ते वाचून आपल्याला ॲक्सेप्ट जे आहे ते करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला इथं जे आहे ते पहिल्यांदा आपल्याला परमिशन द्यायचं आहे आणि या इथं आपल्याला आधारचा जो फेस आर-डी ॲप्लिकेशन असतं ते डाउनलोड करावं लागतं. तुमचं जर डाउनलोड नसेल तर तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. बघू शकता आधार फेस आर-डी माझं पहिल्यापासून डाउनलोड आहे, त्यामुळे ते अपडेट करा म्हणून असं सांगत आहे. तर आता आपण आधार फेस आर-डी ॲप्लिकेशन जे आहे ते अपडेट करून घेऊया. तुम्ही ज्या वेळेला ती मेरा ई-के-वाय-सी ॲप्लिकेशन ओपन करता त्यावेळी तुम्हाला आधार फेस आर-डी ॲप डाउनलोड करण्यास सांगतं, जर तुमचं आधार फेस आर-डी ॲप डाउनलोड नसेल तर. आणि जर डाउनलोड असेल तर तुम्हाला ते अपडेट करायला लागेल. तर आपला आता अपडेट झालेला आहे. आपण बॅक जाऊयात. आता आपल्याला परत एकदा हे ॲप जे आहे ते ओपन करायचं आहे. आता हे आधार फेस आर-डी ॲप आपलं जे आहे ते झालेलं अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. आपल्याला अशा प्रकारे या इथं फेसचा फोटो काढताना अशा प्रकारे आपल्याला डोळे वगैरे करावे लागतील. आता बघू शकता आता रेड सर्कल आलेला आहे त्यामुळे नाही, आता हिरवा सर्कल आलेला आहे त्यामुळे आपल्याला फेस जो आहे तो कॅप्चर केलेला आहे सक्सेसफुली. तर अशा प्रकारे तुम्ही ई-के-वाय-सी आपली आता सक्सेसफुल झालेली आहे. टाईम आणि डेट
दोन्ही आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी करू शकता. जर तुमचं ई-के-वाय-सी होत नसेल किंवा थंब होत नसेल तर तुम्ही फेसवरून घरबसल्या ई-के-वाय-सी करू शकता, तेही रेशन दुकानामध्ये न जाता. तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मेरा ई-के-वाय-सीद्वारे करू शकता. तर 48 तासानंतर आपल्याला ॲप्लिकेशन परत मेरा ई-के-वाय-सी हे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीचं आपण ई-के-वाय-सी केली आहे त्या व्यक्तीचं आपल्याला इथं आधार नंबर टाकून जे आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे. तर आता कॅप्चा कोड टाकलेला आहे, लॉग इन करूयात. तर बघू शकता या इथं नाव आलेलं आहे, रेशन कार्ड नंबर आलेला आहे, जिल्हा आलेला आहे आणि ई-के-वाय-सी स्टेटसमध्ये यस म्हणून आलेलं आहे, जे की पूर्वी ब्लँक होतं. त्यामुळे आपल्याला ई-के-वाय-सी घरबसल्या आपण अशा प्रकारे करू शकतो. तर आता ई-के-वाय-सी स्टेटस यस आलेला आहे. अजून थोड्या वेळाने आपल्याला ई-के-वाय-सी अप्रूव्हलसुद्धा वरती दिसेल. त्यामुळे आपण आता घरबसल्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तेव्हा अशाच एका नवीन माहितीसह पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.